जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हाला यशस्वी करिअर करायचं आहे, चांगला जॉब पाहिजेला आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण की बघा सध्या AI ची वेव चालू आहे, AI ची क्रांती घडते आणि अनेक जणांना जॉबवरून काढल्या जात आहे. पण तिथेच एक दरी अशी निर्माण होते, ज्यांच्याकडे हे स्किल्स आहे असे कॅन्डिडेट कंपन्यांना पाहिजेला आहे पण ते मिळत नाहीये. बघा एक सायलेंट रिव्होल्यूशन सुरू आहे ना, पोस्टर ना कुठला नॉईज. कारण की जे सध्याचे जेनझी आहे ते ट्रॅडिशनल इंजिनिअरिंग पासून लांब पळत आहे. कारण की काही जण जे आहे ते ट्रॅडिशनल इंजिनियर मध्ये तिसऱ्या वर्षापर्यंत बेसिकच शिकताय, तर काही जण पहिल्याच वर्षामध्ये रिअल वर्ल्ड ऍप्स बनवताय. यस, क्रेझी वाटतंय ना, पण मित्रांनो हेच फ्युचर असणार आहे. कारण की AI फक्त जॉब रिप्लेस करत नाहीये, तर पूर्णच्या पूर्ण एज्युकेशन सिस्टम बदलतोय. त्यामुळे जर आपल्याला यशस्वी बनायचंय, चांगला जॉब पाहिजेलाय, तर आपण पण तेच केलं पाहिजे. काही वर्षापूर्वी आम्ही जे शिकलोय तेच तुम्हाला आज शिकवलं जात आहे. ट्रॅडिशनल इंजिनिअरिंग मध्ये काय होतं, पहिल्या वर्षी सी प्रोग्रामिंग शिकवलं जातं, जे की आता इंडस्ट्रीने मूव ऑन केलेलं आहे. दुसऱ्या वर्षी आउटडेटेड डाटाबेस झालं किंवा हेवी थेरी सब्जेक्ट शिकवलं जातं. तिसऱ्या वर्षी ऍडव्हान्स पायथॉन किंवा जावा शिकवलं जातं आणि चौथ्या वर्षी आपण पॅनिक होऊन जातो, कारण की AI/ML चा आपल्याला एक्सपोजर प्रॉपरली मिळत नाही. आणि जेव्हा आपण पास होऊन जॉब मिळायला जातो तेव्हा आपल्याला विचारलं जातं कुठल्या प्रोजेक्टवर काम केलंय, हे केलंय, ते केलंय, आणि ते आपल्याकडे नसतं, नुसतं एक कागद असतो. आणि अनेक जणांना आता त्याच परिस्थितीचा सामना करावा लागतोय. कारण की बघा ना, 2-3 वर्षामध्ये किती क्रांती झाली आहे, जग कुठे गेलंय. जीपीटी मॉडेल झालं, ऑटोनॉमस सिस्टम झालं, AI ड्रिव्हन प्रोजेक्ट झालं, क्लाउड मुव्हिंग स्टार्टअप झालं, असे अनेक साऱ्या गोष्टी येत आहेत. पण इंडस्ट्रीला असे कॅन्डिडेट पाहिजे जे की प्रॉब्लेम सॉल्व्ह करून कम्प्लीट सिस्टम डिझाईन करू शकताय. मग हे कुठे करू शकतोय, कारण की बघा जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचंय तर काळानुसार आपल्याला बदलावं लागेल. नाहीतर आयफोनच्या जमान्यामध्ये आपण टाइपरायटर वापरतोय असं होईल. म्हणजे विचार करा, जे टाइपरायटरवर टाईप करायचे नंतर कम्प्युटर आलं, मग कम्प्युटरने त्याची जागा घेतली. आणि आजच्या एज्युकेशन सिस्टीमने AI जर आपण शिकून घेतोय, हे नवीन स्किल शिकून घेतोय, नाहीतर आपल्याला रिप्लेस केलं जाईल. मग त्याचं सोल्युशन काय, तर भारतातलं पहिलं AI स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी अल्टा. यस, स्क्रीनवर समजून सांगतो. जे की तुम्ही बघू शकताय, AI फर्स्ट बीटेक प्रोग्राम आहे, जो की UGC AICTE अप्रूव्ह पार्टनर आहे. कारण की कुठेही तुम्ही कंपनीत जॉब बघता तर ते विचारता तुम्ही AICTE आहात का, UGC अप्रूव्ह आहात का, तर हे अप्रूव्ह आहे. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही ते बघू शकताय, AI करिक्युलम आहे, कोडिंग पहिल्या दिवसापासून शिकवलं जातं, इंडस्ट्री एक्सपर्ट कडनं नॉलेज मिळतं, कॅम्पस बिल्ड फॉर टेकीज आहे, करिअर लॉन्च इकोसिस्टम आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या सध्या काळाची डिमांड आहे ते शिकायला मिळतंय. अल्टा स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी, जे की भारतातलं पहिलं AI टेक्नॉलॉजी स्कूल आहे, ज्यामध्ये फक्त इंजिनिअरिंग शिकवलं जात नाही, जे ती इंडस्ट्रीची डिमांड आहे, जे स्किल्स पाहिजे ते शिकवलं जातं. आणि याच्या मागे आहे आशिष मुंजल, जे की एक टेक एंटरप्रिनर आहे, ज्यांनी 10 वर्षापासून एज्युकेशन मॉडेल रिथिंक केलेलं आहे. आणि हे एज्युकेशन मॉडेल ग्राउंड लेवलवर एक्झिक्यूट करताय हर्षित अग्रवाल, ज्यांनी सॅमसंग सारख्या ग्लोबल टेक कंपन्यांमध्ये काम केलेलं आहे. आणि एक्झॅक्टली त्यांना माहिती आहे की या रॅट रेस मधून कसं बाहेर पडायचं. आता हे अल्टा स्कूल कशा प्रकारे काम करतं ते समजून घ्या. पहिल्याच वर्षामध्ये C++, पायथॉन, वेब डेव्हलपमेंट, मॅकबुक, गिटहब हे सगळं मिळतं. म्हणजे पहिल्याच वर्षापासून तुम्ही स्वतः रिअल वर्ल्ड ऍप बनवू शकताय. दुसऱ्या वर्षामध्ये फुल स्टॅक प्लस AI, रॅक्ट हे सगळं काही तुम्हाला शिकायला मिळणार आहे. तिसऱ्या वर्षाचा सिलेबस बघू शकताय. आणि चौथ्या वर्षामध्ये तुम्ही स्वतः सिस्टम डिझाईन करू शकताय, लाईव्ह स्टार्टअप झालं, नॅशनल हॅकेथॉन झालं, या सगळ्या गोष्टी करू शकताय. आणि जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएट होता तेव्हा तुमच्या हातात फक्त एक रिझल्ट नसतं, तर पॉवरफुल गिटहब पोर्टफोलिओ असतो तुमचं स्वतः, जो की HR ला तुम्ही दाखवून तुमच्या हवा आणि ड्रीम जॉब मिळू शकताय. आणि स्टुडंटला कशा प्रकारे सपोर्ट मिळतो, तर पहिल्या वर्षापासून तुम्हाला मेंटरशिप मिळते, इंडस्ट्री एक्सपर्ट कडून गायडन्स मिळतो, थर्ड इयर पासून पेड अप्रेंटिसशिप मिळतात. स्टुडंट नुसते ग्रॅज्युएट होत नाही, तर AI प्रोजेक्ट झालं, रिअल प्रोजेक्ट एक्सपिरियन्स झालं, इंडस्ट्री रेडी प्रोफाईल झालं, प्रोफेशनल रेझ्युमे बिल्डिंग झालं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या 4 वर्षात शिकायला मिळतात. आणि हा, अनेकांना प्रश्न पडला असेल, अरे हे खूप महागड असेल, हे श्रीमंताचं काम आहे. पण असं नाही, इथे जो टॅलेंट आहे त्याला किंमत दिली जाते. कारण की इथे स्कॉलरशिप सुद्धा मिळते, मेरिट बेसवर सिलेक्शन होतं आणि ते 100% पर्यंत तुम्हाला स्कॉलरशिप मिळते, भरपूर सारे बेनिफिट इथे मिळतात. आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट तुम्ही बघायला गेला तर इथे बघू शकताय, 5 इंच
कॅम्पस पार्टनर्स आहे आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर वन ऑफ द फेमस अजिंक्य DY पाटील या युनिव्हर्सिटी सोबत सुद्धा यांनी कोलॅब केलाय, म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला हे शिकायला मिळेल. त्यामुळे जर तुम्ही एक चांगलं करिअर करायचा विचार करताय तर आपल्या महाराष्ट्रामध्ये असं एक चांगलं AI फर्स्ट कॉलेज तुम्ही बघताय जिथे सगळं काही तुम्हाला शिकायला मिळेल, तर बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे. कारण की कॅम्पसमध्ये बघू शकताय स्टुडंटला पहिले AI स्मार्ट क्लासरूम मिळतो, AI फाउंडरी आहे, त्याच्यानंतर एक चांगलं कॅम्पस मिळतं, हॉस्टेल लाईफ आहे, अकोमोडेशन मिळतं आणि यांच्या स्टुडंटची लाईफ पण भारी आहे. लाईव्ह हॅकेथॉन झालं, त्याच्यानंतर रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट झालं, स्टार्टअप झालं, यावर काम करायला मिळतं. त्यामुळे तुम्हाला पण काळासोबत जायचं, एक चांगलं करिअर करायचं आहे तर अप्लाय करणं सुरू झालंय. अप्लाय प्रोसेस अगदी सोपी आहे. 24 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. इथे बघा अप्लाय कसं करायचं तर अगदी सोपं. इथे रजिस्टर दिलंय, याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल. जस्ट तुमचं नाव, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, OTP टाकून स्टेट कुठला आहे, जो की आपला महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिटी कुठली असो चालणार आहे, ती सिलेक्ट करून कॅप्चा टाकून रजिस्टर करून घ्यायचं आहे. रजिस्टर केल्यानंतर इथे बघू शकता तुमची एक एक्झाम होते जी की ASAT द्वारे होते. त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होतो आणि सिलेक्शन होतं, जी की एक चांगली गोष्ट आहे. तर तुम्हाला पण काळासोबत जायचंय तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, फर्स्ट कमेंट मध्ये दिली आहे. इथे बघा तुम्ही हा फॉर्म भरून टाका, करिअर गायडन्स घ्या, एक्झाम द्या. कारण की इथे जास्त स्टुडंट नाही, लिमिटेड सीट असतात. जे पहिले अप्लाय करतात त्यांना स्कॉलरशिप मिळण्याची आणि बाकीच्या ऑपॉर्च्युनिटीची पण सुविधा मिळते. तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये, मित्रांमध्ये कोणी इंटरेस्टेड असेल नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. कारण की बघा इंडस्ट्रीमध्ये मोठा गॅप निर्माण होतोय. ज्यांच्याकडे हे स्किल्स आहे, रिअल वर्ल्ड प्रोजेक्टवर काम केल्याचा अनुभव आहे, त्यांना सॅलरी चांगली मिळते, चांगलं करिअर ऑप्शन मिळत आहे, चांगल्या कंपन्यांमध्ये जॉब मिळत आहे. ट्रॅडिशनल जे शिक्षण आहे ते सोडून सध्या जे ट्रेंडिंगला आहे ते शिकलो तरच भलं आहे. कारण की 2030 मध्ये तुम्ही जॉब शोधायला नाही पाहिजे तर जॉब किंवा चांगला स्टार्टअप सोबत काम करणारे बना. त्यामुळे अशाच अपॉर्च्युनिटीज, करिअर गायडन्स आणि एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.